महेश नवमीच्या पावन पर्वानिमित्त येवला शहरातील माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। धार्मिक उत्साह, भक्तिमय वातावरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सजलेल्या या मिरवणुकीला समाज बांधवांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सुशोभित पालखी शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत काढण्यात आली। पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेत पुष्पवृष्टी करून स्वागत केले। जय महेशच्या जयघोषांनी आणि भक्तिगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। यावेळी मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते चिमुकल्या मुलांनी सादर केलेले लेझिमचे प्रात्यक्षिक। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बालकांनी तालबद्ध आणि आकर्षक लेझिम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। त्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणाला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। या सादरीकरणामुळे मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली। मिरवणुकीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील विविध घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जय महेश। आज महेश नवमी माहेश्वरी समाजाचा हा उत्पत्ती दिवस आहे। सकल माहेश्वरी समाज दरवर्षी हे महेश नवमीचा उत्साह आम्ही मनवित असतो। यावर्षी देखील येवला माहेश्वरी समाजाने हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला आहे। क्रीडा स्पर्धा घेतल्या, त्यानंतर क्रीडामध्ये कॅरम, क्रिकेट, बुद्धिबळ, आणखीन दुसरे रक्तदान शिबिर आज आम्ही आयोजित केलेले आहे। दरवर्षी हा उत्साह आम्ही संपन्न करतो। गेल्या 100 वर्षाची ह्या महेश नवमीची परंपरा आहे। पूर्ण भारतभर हा उत्सव माहेश्वरी समाज साजरा करत असतो आणि या निमित्ताने समाज बांधव एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण होते आणि समाजामध्ये निश्चितच उत्साहाचं वातावरण निर्माण होतं। ते आम्ही सत्कार करतो। तसेच समाजात विशेष ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, काही पद मिळवलेले, त्यांचाही सत्कार करतो। या निमित्ताने समाजाचे जे काही गुणवंत विद्यार्थी आहे त्यांना देखील प्रोत्साहन मिळतं। अशा प्रकारे आम्ही महेश नवमीचा उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडत असतो। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।